नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करून सुरुवातीलाच एक सुवार्ता तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते गीत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं अनादि मी अनंत मी अवध्य मी भला या गीतासाठी. मित्रमैत्रिणींनो, खरोखर अनादि मी अनंत मी अमर असं प्रेरणा गीत आहे. या गीतानं आपल्याला देशभक्तीची प्रेरणा मिळते. आपल्या भारत मातेसाठी प्राणांचीही पर्वा न करता स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजी सत्तेचा जुलूम, अन्याय, अत्याचार सोसला. पण देशभक्तीचा घेतलेला वसा जीवात जीव असेपर्यंत सोडला नाही. अंदमान यात्रेत आम्ही सहभागी झालो होतो. अंदमान हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर ते आहे भारतीयांचं प्रेरणास्थान. देशभक्तीनं चेतवलेला स्फुल्लिंग, धगधगता ज्वालामुखी. इंग्रजांनाच नाही तर मृत्यूलाही भय वाटावं, देशभक्तांच्या अशा पावन स्पर्शानं पुलकित झालेली अंदमानची माती आणि तो सेल्युलर जेल. आम्ही अंदमान पर्यटन यात्रेत गेलो तेव्हा या सेल्युलर जेलमधील त्या कोठडीत मी स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही प्रेरणादायी कविता वाचली. ही कविता तुम्हाला आज ऐकवणार आहे आणि त्यानंतर सुधीर फडके अर्थात आपले लाडके बाबूजी यांच्या स्वरात त्यांनी गायलेल्या त्या गीताच्या काही ओळी. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला, असा कवण जन्मला. अट्टहास करीती जाय धर्मधारणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळा रिपूळ तया स्वये, मृत्यूच्याच भीतीने भिवो मजसी ये. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला, असा कवण जन्मला. पंजरी मला नम्रतास समताटील मम पदाहुला. कल्लोळी ज्वालांच्या भेटीशी तरी, हटून भवती रचित शीत सुप्रभावली. आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्य ते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग भोगते. हला हला त्रिनेत्र को, मी तुम्हास तैसाची गिळून जिरवितो, गिळून जिरवितो. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला.